उपराजधानी नागपूरमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड अशी वनडे मॅच रंगणार आहे। त्यामुळे या मॅचमध्ये जवळपास 2000 कोटींहून अधिक रकमेवर सट्टेबाजी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी देशभरातनं बुकी सक्रिय झाल्याची माहिती समोर येते। पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। नागपुरात भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय सामना। आंतरराष्ट्रीय सामन्यावर सट्टेबाजीचा खेळ। क्रिकेट बुकी सक्रिय, पोलिसांची नजर। उपराजधानी नागपुरात भारत विरुद्ध इंग्लंड असा एक दिवसीय सामना पाहण्यासाठी देशभरातून क्रिकेट प्रेमी नागपुरात दाखल झाले आहेत। या आंतरराष्ट्रीय सामन्यावर सट्टेबाजीचा खेळ करणारे क्रिकेट बुकी सुद्धा नागपुरात दाखल झाले आहेत आणि उद्यापासून हे बुकी सक्रिय होणार आहे। त्यामुळे यावर पोलिसांची विशेष नजर असेल। 2023 मध्ये नागपुरात झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये लाईव्ह सामना सुरू असतानाच नागपूर गुन्हे शाखेने प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन 4 क्रिकेट सट्टेबाजांना अटक केलेली होती। त्यामुळे यावेळी देखील हे क्रिकेट सट्टेबाज जे आहेत ते सक्रिय झाले असल्याने विशेष खबरदारी जी आहे ते नागपूर गुन्हे शाखेने बाळगलेली आहे। या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा असे नामांकित खेळाडू खेळणार आहे। त्यामुळे या तिन्ही खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी करण्यात येणार असल्याची माहिती आहे। यासाठी नागपूर पोलीस सतर्क झाले असून क्रिकेट सट्टेबाजी खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी योजना आखतायत। म्हणून यावेळेस किती बुकी पोलिसांच्या जाळ्यात सापडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।